सांगू? अरे एवढी गडबड मला कामावर यायची, एवढी गडबड लोकांचं सांगायचं राहिलं. त्याने आता सांगितलं. आता तुला काय सांगू? हे सगळे कर्मवेळ आहे. म्हणजे ही सगळी जनता कर्मवेळ आहे. त्याच्यात आमचं प्रकाश कर्मवेळ आहे. त्याने सांगितलं आम्हाला लागते थंडी, त्यामुळे तुम्ही लवकर धावला. त्याप्रमाणे आम्हाला काम केले चालू केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तुला सांगतो, अरे काय सांगू तुला, माझी बायको पाठीमागनं वारा घालते. अरे तुला सांगतो माझी बायको एवढी खुश झाली. ती म्हणाली तुम्ही जाणार कुठे आहे? देवरुखात. आणि तिथे घेणार काय तुम्ही? काय घेणार? नाव घ्या. म्हणजे नाव घेणार तू? हा, तिने सांगितलं माझं नाव घ्या. तिचं नाव घेणार तू? म्हणून मी काय केलं? कालपासून रात्रभर लिहायला बसलो. आणि जे लिहायला बसलो त्याच्यानंतर तुला सांगतो एवढी लिवली पानं. हा, म्हणजे सकाळपर्यंत उजवेपर्यंत पानं लिवली. आणि त्याच्यामध्ये पहिलं उखाणं माग आणि मागचं उखाणं पहिलं. त्याच्या झालं पण तरी सुद्धा सांगतो त्याच्यामध्ये एखादं उखाणं असं तुला सांगतो की लोकांचा पण अगदी एकदम मनोरंजन होईल की ना? हो, तुम्ही म्हणता इकडचं बोलतात त्यांना काही कामच नाही वाटते. आम्ही काय करणार असं नाही जमणार. हे बघा मधून बोलतो बोलू का नको? बोल. हा बरं, मी काय म्हणतो, बायकोने माझ्या उखाणे सांगितल्यानंतर त्याप्रमाणे मी उखाणे घेतलं आणि उखाणे लिहिलं. ते काय? सोन्याच्या अक्षरात. सोन्याच्या अक्षरात? हा, सोन्याच्या ताटात बटाट्याचा चिवडा. बघ, सांभाळून घे, मला सांभाळून घे. हो महाराज, हो थांबवा. प्रकाश साहेबांनी सांगितलं लवकर आला तरी तुम्ही वाजवतो काय? हा बरं, मी काय सांगतो, सोन्याच्या ताटात बटाट्याचा चिवडा. आणि हे आमचे अध्यक्ष यांचा सगळ्यात मोठा काहीतरी ऑर्डर चुकली. हा, लोकांना थांबा जरा, लगेच जुळवू नको. लगेच पुढचं जुळवायला सुरुवात. ह्याने जुळवलं ते जुळवलं, मागापासून बोलत होतं त्याने पण जुळवायला सुरुवात. हा, तसं करू नको. लक्षात ठेवा, सोन्याच्या ताटात चांदीचं पान. हा, मी परत दुरुस्त करतो. सोन्याच्या ताटात चांदीचं पान. चांदीचं बोललो ना? चांदीचं पान. आणि हे आमचे अध्यक्ष यांचा केवढा मोठा मान. म्हणून तुम्हाला सांगतो पूर्ण ऐकत जा. आपली लोक पूर्ण ऐकत नाही, त्याच्यामुळे हा गोंधळ झाला. अरे पण तुला काय सांगू, अरे माझा सासरा आहे ना, तो केवढा मोठा सावकार आहे. त्याला सांगितलं तू ये इकडे, तुला मी खायला घालतो. मी करबुड्यात राहतो. देवरू घातला असतो तर माझं काय नशीब फलफललं असतं. सगळेच करबले. आपलं नशीब फुटके त्याला काय करणार? हा बरं, ते राहू दे. मी सांगितलं सासऱ्याला सांगितलं या इकडे माझ्याकडे, तुम्हाला मी घालतो खायला. त्याला सांगितलं खायला घालतो. आणि त्याला काय सांगू, अशी पंचपक्वान्न केली. अरे घातली मिठाची कढी आणि उलटा होता का? घातलं मिठाचे लाडू आणि केली शेंबडाची कढी. चुकलं काय हो? वेगळं काय बनवलं? तुला बायकोने उखाणा लावायला, उखाणा करायला सुरुवात केल्या पण हा माझं उलट सुलट होत आहे. हा, पण मी घाबरतो काय? अरे मी कोण आहे? शिपाई. कोण आहे? शिपाई. आणि मी होतो पहिले इन्स्पेक्टर. आता माझं प्रमोशन झालं, आता मी हवालदार आहे. पण चुकलं तरी सत्य आहे. काय? मी होतो पहिल्यांदा इन्स्पेक्टर, आता झालं हवालदार. आणि त्याच्यामुळे मी काय केलं, सासऱ्याला आवाज केला, मी हाय सावकार. केली छपरावर आहे ना 1 एकर ऊसाची शेती. माझा 80चा भाऊ कधी तंबाखू मारण्यापेक्षा पुढे गेलाच नाही. ऊसाचा मला लागली त्याला पाणी घेणं दे. हा, म्हणून तुला सांगतो, आठवण तुला सांगतो, अरे गोर लावली माझ्या हौदामध्ये. मोटर टाकली चोली. अरे तरी पण तुला सांगतो, ह्या बंदूक उपस्थित दिली ना आपल्या महाराजांनी.
ते बघ चाप ओढीच्या आधी म्हणायला टेबल घेऊन उठतात सांगतो असा बघ आवाज आला काय डुकर पडला यायला पाहिजे इकडे मागते काय उपयोग का त्याचा हा पण तुम्हाला सांगतो असा आवाज आल्यानंतर काय अरे देवा हे चुकीचं आहे पण हे चुकीचं आहे मागणं उडं करायचं हा आम्हाला माहिती आहे हा बरं राहून दे पण ह्या एका आवाजाने तुला सांगतो पुढचं 4 जण घाट केले कसं म्हणजे काय त्यांना दिली बीपीची गोळी म्हणजे ब्लड त्यांना गोळी दिली 4 दिवस तर अजून उठलेले नाही त्यांना सकाळी आणि संध्याकाळी एक चपटी आणि बाकीचा नाश्ता दिला आहे त्यांना सांगितलं बघा आपल्या राज्यात दारू पिणे हा गुन्हा आहे गुन्हा की नाही काय काय गपचूप आता एवढा समजाय तरी पण गपचूप हे चुकीचं आहे की नाही चुकीचं आहे की नाही हो होय काय बरं राहू दे ते आपल्याला काय लेणं नाही आपल्या राज्यात कसा आनंदी आनंद चाललेला आहे आणि तुला सांगतो या आनंदाच्या भरात तुला सांगतो मला आहे ना घरात खायला प्यायला काही कमी नाही अजिबात अरे कुंड्यासारखा पैसा आहे खायचं प्यायचं वांदा आहे कुंड्यासारखा पैसा आहे पण खायचं प्यायचं वांदा आहे रेशनवर जायला कोण आता सगळ्यांकडे पैसा असला तर रेशनवर जाणार कोण कारण सगळ्यांकडे पैसा म्हणून तुला सांगतो आपण कुठे कंसाच्या दरबारी कारण या सगळ्यांना परत तिकडे घेऊन जातो त्यांना लक्षात नाही आपण कुठे ते कंसाच्या दरबारी बरोबर ना लोक आपण कुठे कंसाच्या दरबारी आता आपल्याला एक गाणं बोलायला पाहिजे बोल मी म्हणू पैसे मी एकदम घेतलाय बोला राजाचा पुत्र उग्रचंद राजाचा पुत्र मथुरा नगरी रे आजपर्यंत हे राज्य अगदी सुख समाधानाने चालवलं आणि यापुढे सुद्धा हे राज्य सुख समाधानाने चालवणार आहे. माझी बहीण देवकी हिचा मोठा थाटामध्ये स्वयंवर संपन्न केला. वसुदेवासारखा सुंदर साळ गोड असा तिला वर मिळाला. अगदी आनंद माझं मन कसं अगदी फुलून आलंय. पण
चला चला पण काळाने स्थळ घातला तिकडे लग्न सरही चालू असता तिकडे लग्न सरही चालू असता अचानक दिंडी पडली कसा सावध देवकीच्या 8व्या पत्त्यापासून देवकीच्या 8व्या पत्त्यापासून सुद्धा नाही नाही तिच्यावर मी मनापासून प्रेम केलं तिच्यावर मी मनापासून प्रेम केलं ती माझी बहीण देवकी जराघात वैरून झाली जराघात वैरून झाली त्या क्षणी क्षणातही विलंब न करता क्षणातही विलंब न करता वसुदेव देवकीला बंदिवासामध्ये कैद केलं काही दिवस गेले महिना गेला वर्ष झालं अशा तऱ्हेने देवकीला पहिला पत्ते जन्माला आलं हे समजतात बंदिवासामध्ये जाऊन त्याला हिसकावून घेऊन सीमेवर आपटून जगपात करत लागली अशी देवकीची सापत्य जरा फिरून सुनार आपटून जगपात करून टाकली आता मला कुणाचाही भय नाही भय नाही या मथुरे नगरीचा राजा कौस अरे मूर्ख कौसा असा आनंदाने उड्या मारू नकोस तू जसा मला मारू शकला नाहीस तसेच देवकीच्या 8व्या अपत्याला सुद्धा तू मारू शकणार नाहीस कारण तो तुझा काळ आहे तुझा काळ गोकुळात आनंदाने वाढत आहे तो तुझा काळ आहे तो तुझा सर्वनाश करणार आहे तो तुला ठार मारणार आहे सावध रहा कौसा तो तुझा काळ आहे तो गोकुळात आनंदाने वाढत राहे सावध रहा कौसा सावध रहा असंभव आहे जला मारण्यासाठी अनेक सरकारी वाचले तो या माया विकासाचा नाश करणार असंभव आहे त्याला मारण्यासाठी काहीतरी युक्ती केलीच पाहिजे पण तोपर्यंत पाऱ्यावर ठेवलेले पहारेकरी पहारा करतात की झोपा करतात हे पहिल्यांदा पाहायला पाहिजे चला तर पाहू
पाहूया. काळू बारा खाल्लं पाहूया. काळू तुझा बाप एवढ्या मोठ्या मिशा काय करत होतात? काय करत होतात तुम्ही? हो महाराज, मला काय सांगू? हो पारा कसा आनंदी आनंद चालला होता. पारा कसा आनंदी आनंद चालत होता. आपल्या डोळ्याला डोळा चिकटत होते तेवढे. हो पारा कसा आनंदी आनंद चालला होता. पायात डोळे आणि डोळ्यात बोट महाराज जरा नेम चुकला. म्हणजे एखाद्या आपण दुश्मनाला जे हे करतो ना जरा नेम चुकला. काय हो महाराज, हो पाऱ्याला मी जवळजवळ पोचलोच होतो. या तुमच्या चालकाचा जे आवाज आला ना त्याच्याने उठल्यानंतर आता बसण्यासारखा राहिलो असं मी म्हणतोय. हो हा बालू कुठे आहे? हे बालू कुठे आहे? हो तुमच्यात हाय काय पण बालू? बालू खाली गेला का? कणकर कोणला गेला असेल? बालू कुठे आहे? हे बालू हरामखोर त्याला म्हणा उठल्या त्याला म्हणा. हो मी एकटाच नाही, आम्ही नवीन आहे. मी आता ह्या नोकरीवर नवीन आहे. बरं चालत असेल ना? ठीक आहे. तुमची गदा शस्त्र ठेवलेलं आहे महाराज. बालू बघा तुमच्या ह्याच्यावर लक्ष कशाला? आम्ही पाहतोय ना, आम्ही बघतोय ना, आम्ही पाहतोय ना. महाराज आहे कोण आहे? इकडे वलं झालं म्हणून मला समजते मी हवालदार नाही. मला वाटलं होतं मी महाराज आहे. विषय नाही म्हणून आम्ही तुम्हाला सांगत होतो. काय करत होता? पारा करत होता. महाराज बारा असं करतात. कसा? हरामखोर. आधार दाखव. मला आधार देऊ नको. अरे आधार दाखव तुझा आणि पॅन कार्ड. म्हणजे पॅन कार्ड. पॅन कार्ड मला त्याच्या महाराज पैसे कसे लागतील? नुसतं आपलं हसण्याने मारायचं तेवढं माहिती आहे. हो महाराज काय झालं? काय झालं? पॅन कार्ड पॅन कार्ड विचारतो त्याला. महाराज माझ्याकडे बाळू असं करत तुमच्या केसाला पण धक्का लागणार. हे सांगायचं कधी तुमच्या मिशीच्या केसाला धक्का लागणार नाही. बाकी काय बोलते आमची जबाबदार नाही. देवा मला शिकवलीस ते पूर्वी नाही बोला. तुमचा पोपट कोकणीच खातो काय? अरे तिच्या बोकट्यान बोकनीस खाल्ला तिच्या खाल्ला ना काय? तुला एवढी कशी म्हणजे एवढी इच्छा कशी? काय समजू नको. बरोबर घे. तू नाही तर मग घे नवीन. मी नवीन आहे तर मला लांबच द्या. तुमचं चालू राहून दे. चालू राहून दे.
लागत नाही. हा. अहो जेवल्यानंतर भूक लागत नाही हा. आणि झोपून उठलो की झोप लागत नाही. झोप लागत नाही, झोप लागत नाही, झोप लागत नाही. आता झोप लागली तुम्हाला. तुला काय सांगतो माहिती काय? काय म्हणतो? झोप लागण्याचं आहे ना जे औषध आहे ते इथंच होत आहे. इथंच होतं. महाराजांनी औषध दिलं बरोबर आहे. अहो महाराज, अहो तिकडे औषध दिलं खरं त्याला, पण आता हे एवढं औषध देऊन तर करणार काय? त्याला काय विचारतो तू इकडे काय चाललंय तुमचं? आता जमाना फॉगच चालला हो तर हो, आम्हाला काय घेणं नाही. मला पैसे भेटतात ना पगाराचे. तुम्ही गेलो काहीतरी पाहिजे ना. हे माणूस चौथाचं सगळा सगळं चौकात तुला सांगतो घरातला आहे ना, बायकोला बघून चल. अरे संध्याकाळी गेल्यानंतर तुला सांगतो. हो महाराज, काय चाललंय? हो तुम्हाला थंड करण्यासाठी चाललंय सगळं. काय चाललंय? प्रत्येकाच्या घरात महाराजांना थंडी करण्यासाठी तू बघ. बापरे, मी बघू. तू बघ, तू बघ. अरे मी काय बघणार? अरे दररोज संध्याकाळी गेल्यानंतर बायकोचा चेहरा बघितल्यानंतर मला पण असं वाटतं दोन चार चाबूक असतात ना. मग बरोबर महाराजांचा सरळ केला. हो महाराज, काय चाललंय? हो महाराज, आता तुम्ही एवढी चवटाळलेले आहात. आता काय म्हणणार? मला काय बोलायचं महाराज? मी काय सांगतो, आता तुम्ही चवटाळलेले आहात. अरे तुम्ही चवटाळलेले आहात म्हटल्यानंतर तुमचं समाधान झालं पाहिजे. तुमचं सोडा लोकांचं झालं पाहिजे. अरे पण करायचं तरी काय? करायचं काय म्हणजे ह्याने पैसे दिले म्हटल्यानंतर ह्याला बघायचं आहे. बघायचं जा. मुलींना बसलं हे बघायचं आहे की नाही? इकडे जाऊन आवाज हे जोरावर आहे. जोरावर असू दे, पण महाराजांना आणि लोकांना खुश करण्यासाठी आपल्याला या आपल्या राज्यात कोणतरी आणलं पाहिजे. आम्ही नाचून काय हे खुश होण्याचं नाही, म्हणजे आपल्याला कोण आणलं पाहिजे? नर्तकी. 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 कोण आणायची कोण? चालून घ्या. छी, मला बारीक वाटतं. मला झालं बारीक वाटतं. कायच नाही. आता जो नवीन चालली ती कोण? चल पाहिजे. चंद्रिका, चंद्रिका, चंद्रिका. चंद्रा डिंग डिंग डिंग. चंद्रा. आणि होका वगैरे म्हटलं तर काय झालं? महाराजांचं काय मांडीवर हो महाराज, हो मांडीवर कुणाला घेऊन येऊ? चंद्राला. चंद्राला घेऊन येऊ? चंद्राला घेऊन ये, जा लवकर. महाराज तुम्हाला पैसे देणार आहे. नंतर देते तू, आधी घेऊन ये जा या, पहिले. घेऊन ये. महाराज, चालू. मी चंद्राला आणायला. अरे काय आहे? लक्षात ठेवा, कानाने डावा असेपर्यंत तुमच्या ऋषीला सुद्धा केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. जा. अरे ये आलो. ये लवकर ये. अरे ये लवकर. अरे गेलो नाही तेव्हा परत कशाला बोलवलं? कशाला बोलत म्हणजे? म्हणजे काय? गेलास कधी तू? अरे मी आता निघालोच खरा. या अवतारात मुलं खड्डे किती सगळे खड्डे पण खड्डे पण म्हणजे लोकांचा आपट त्याचं काय म्हणजे गाडी आपट त्याचं काय बरं जाऊ त्याच्याशी आपल्याला काय लिहून लोकांची आपट त्याच्याशी आपल्याला काय करायचं? बरं महाराजांची आपटली काय महाराजांना त्रास नाही झाला पाहिजे. महाराज तुम्हाला सांगतो मी जाणार आहे चंद्र आणायला लोकांना दवंडी द्यायला आपण ठिकाणी कार्यक्रम बघायचा. मग द्या दवंडी द्या. द्या, दवंडी द्या. हराम कोण? हे तुझा म्हणतो दवंडी दिल्याशिवाय लोकांना कळणार नाही. कळणार नाही. आपण कुणाला आणतोय किती पैसे देतोय कोण येणार आहे हे कळणार नाही. दवंडी देतो. ऐका हो, ऐका. आज आमच्या राज्यात सुंदर साळस नाच गाणीवाले येते हो. या 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 काय? महाराज तुम्ही तिकडचं पाय इकडे जाऊ हा सारखा पडतो. इकडे घेऊन येऊ. आता दवंडी दिलेली आहे. दवंडी दिली. लोकांना ऐकावं का? आता दवंडी दिलेली आहे. आता पुन्हा अरे बाबा इकडे आवाज येतो इकडे वाजव नको.
तर समजत नाही कुठल्या बाजूला. बाकीला घेऊन आता दवंडी दिलेली आहे लोकांना. हा, दिलेली आहे. लोक आता तयारीत राहिली तयारीत राहिली आहे आहे. बघायचं. बघायचं. हा. तू जा लवकर घेऊन ये. लवकर घेऊन ये. अरे हे काळो. आलो रे आलो. अरे ये लवकर ये. अरे हो निघालो. ये लवकर ये. अगं हे चल ग चल. थांबकीने मुडद्या त्याला लाली पावडर लावू दे की द्या. अरे बाळू काय रे? अरे तुला मुडद्या म्हणाली. अरे मला नाही, तुला महाराजांना म्हणाले असेल. अरे नाही रे. अरे तुलाच म्हणाली. मला म्हणाली. हा मग ये. अगं हे चल ग चल. अरे मुडद्या त्याला नाही तुला बोलले मी आता मला बोलली रे. तुला म्हणाली, ये लवकर ये. हा लवकर येतो. निघालो निघालो. पण घेतलाय. अगं हे चल ग चल. अरे ही बघ आले अरे वाजवतो, वाजवतो. अरे ये ये काळो लवकर. जमतंय, जमतंय. हो जाऊ आपलं नाच झालो हे महाराज मला वाटतं घोड्यावरच आलं. लगेच होऊन देणार का ना. अहो लोकांना काहीतरी आणण्यानंतर विचारपूस करण्याची पद्धत असते. त्यांचं नाव गाव त्यांचं काय असेल तर म्हणजे अहो तुम्हाला सांगतो तुम्हाला ओळख 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 करून देतो. ओळख करून घेऊया आपण. हा ओळख करून घेऊया. महाराज तुम्हाला ओळख करून देतो. पैसे भरलेले आहेत. कट महाराजांना दाखव, होत महाराजांना दाखव जरा. कट होती तेव्हा बघा. थांबा हा. ओ महाराज मान उलटी फिरली. ओ महाराज मान उलटी फिरली बाईची. पुन्हा एकदा रे देवा. अरे का आलं काय हे? माझा जीव तेवढाच जायचा राहिला होता. उभेल्या बरोबर मान उलटी फिरली बाईची म्हणजे काय बघूया आपण. हा ये, बस खाली, बस खाली. मी खाली बसून अरे मला नवीन झाल्यानंतर पॅन्ट टाईट करून दिली नाही. हा जरा बसतो. टिंग टॉक. आता बघतो. काय म्हणजे काय डिंग 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 डिंग. हो महाराज जरा शांत द्या. किती तोंड किती असं नुसतं समाजाच्या बायको मारून नाही काय एवढा आम्ही तरी असं हे केलं असतं ते काय केलं असतं बायकोने. अरे, हा? वरकर. वरकर, वरकर. आता ते एवढं असतं आहे ना घरात गेल्यानंतर बायका काय करतील ते बघा. आता असं तुम्ही नंतर बघा काय व्हायचं घरात. रात्र रणकंदन व्हायचं बघा. ए, वरकर, वरकर, वरकर. वरकर. जगामगाने अरे वा वा मस्त पैकी. हो महाराज हो जाऊ पण नाच करो महाराज डोलं मोठे किलो पडलं असतं खाली इच्छावर. काळा काळा चष्मा होय. अरे गोरी गोरी घालत काला काला गोगोल. मी काढतो हा. काढतो का तुम्ही? तुम्हाला हवाय? ते गावात लाईट घ्या. अरे लाईट गेला ना. अरे मी इकडे काय बाबा. गरम गरम लागलं. अरे हा काला घातलास कशाला त्याच्यामध्ये तुला दिसेल असं झालं. हिनं आता दोन्ही कशी आवडेल घालून. हा हा बरं मी काय म्हणतो अरे एवढा उजाळलेला चेहरा आहे. अरे आपल्याला महाराजांसाठी आपण एवढं सगळं आणलेलं आहे लोकांना पण बघायचं आहे. बघायचं आहे तर.
आता सगळे एवढे थांबले याच्यासाठी. बरं उठ उठ उठ. हा बघ, हे बघ आपल्या मंडळाच्या अध्यक्षांच्या पाया पण जर जोड्यात पडली नसतो मगापासून माझी शाळा काढली ना. अरे काय चाललंय काय चाललंय का म्हणजे अरे तुला मंडळाचे अध्यक्ष काय आहेत. काय पण बोलशील काय काय पण गोष्टी अरे म्हणजे महाराजांच्या तर महाराजांच्या त्याला तरी खबर जरा काहीतरी असं काय म्हणते अगं तुला सांगते तू इकडे त्याच्या नादाला लागू नको. काय म्हणजे तुझं ऐकू नको. ऐकू नको असं. म्हणजे आपलं कशी प्रेक्षक माय बाप हे सगळं थंड बसलाय ऐकलं लगेचच नाही तिकडे हे सगळे रसिक माय बाप बघितलं म्हणजे लगेच बघितला काय नजर असेल लोकांची म्हणजे लोकांच्या नजरेला काहीतरी हाय का नाही धार आहे की नाही म्हणजे असं बरं असतं रसिक प्रेक्षक मायबाप आहेत याने आपल्याला सगळ्यांनी पैसे दिलेले आहेत या सगळ्यांचे आपण जोड्याने पाय पडूया दोघांना. अरे म्हणजे दोघांनी म्हणजे तू आपण दोघांनी पण दोघांची आहे. ही तिसरी. ती तिसरी म्हणजे मध्ये आली मध्ये आली. माझा आपण ह्या दोघांच्या पाय पडूया. वागता वागता हे रे कोण? हे कोण? या शिरक्या बाबू आहे. बरं मी काय म्हणतो, आता आपण दोघांनी या नर्तकीला अंजली नाचवायला आपण दोघांनी नाच बघायचं की दोघांनी म्हणजे महाराज पण आहेत या साधारणच्या पाया पण काय? या मामाच्या पाया पण काला तर मला मिठीत घे. मला काय नको अरे म्हणजे काय अरे बोलताना ओगा काय पण बोलते काय मिठीत घे म्हणजे काय काय अरे मिठीत घे म्हणजे काय अरे त्यांना नाचगाणं करण्यासाठी आलेलं आहे काय हो महाराज हो दादा आपलं नाच गाणं. नाहीये. त्यांना एकच वाक्य दिलंय होऊन देणार हॅलो नैनांचे तीर मारुनी करीते घायाळी सुंदरा हो घायाळी सुंदरा सख्या हो जवळी घ्या नादरा सख्या हो जवळी घ्या नादरा मारून करते नयनाचे तीर मारून करते दयाळ मी सुंदरा ओ दयाळ मी सुंदरा सख्या हो जवळी घ्या नादरा सख्या हो जवळी घ्या नादरा फुलले यौवन सोळी संग शृंगाराचे उधळू रंग नाजूक काया हळूच होराया नाजूक काया हळूच होराया आता मला सावरा हो आता मला सावरा सख्या हो जवळी जाना सख्या हो जवळी जाना जरा मला वाटतं तुम्हाला हसत असेल अति सुंदर पण नाही नाच गाणे रे नाच गाणे रे हा तूच मला शांत होणार नाही
आता तुम्ही मध्ये मध्ये जेव्हा पॉज घेतला तेव्हा मी हास्याचं काम केलं. आता मला वाटलं तुम्हाला काय बोलता तेव्हा मध्ये तेवढं काम केलं तरी तुम्ही माझी सुचवली. कृष्णाला मान कृष्णाला मान शिवाय मामा शांत नाही. निघा निघा. हो थांबा, कृष्णा कोण असला तर पाठवा. निघा. बाळाजीचं बळ असताना बाळाजीचं बळ असताना आता सुद्धायचं त्याला घेऊन या. निघा. आशीर्वाद कशी काय आठवण झाली सांगतील जरा धीर एवढी काय कशाला. आधा सुद्धायचं या तुमच्या अन्नदात्यावरती बळा मोठं संकट पडलंय. हे माहित आहे का तुम्हाला. कसं घडणार माझी बहीण देवकी हिची 6 बाळावानी आणि 7वा व्यर्थ झाला आणि 8वा आणि 8वा श्रीकृष्ण तिकडे गोकुळात आनंदाने वाढत आहे आणि तोच माझा हार वैरी आहे. त्यामुळे निघा गोकुळात जावा आणि जिवंत नाही तर मुर्दा घेऊन या कौस मामा समोर हजर करा. निघा. तुम्ही काय चिंता करू नका. त्या कृष्णाला तुमच्यासोबत हजर करतो. अरे बाबा मी काय म्हणतो तिकडे सर्वेचे काय जरा नीट पकडण्याचं काय नको तर कापून देऊ. हो महाराज हो त्यांच्या आता तणाव केला नाही ना त्या हिशोबानं त्याचा कापल तर कापल हात तो हाय का आधी नेमका. कृष्णाला आणण्यासाठी चाललोय. कृष्ण कुठं आहे. बाबा हे मी काय म्हणतो एवढ्या दिवसात तुला काय केस कापायला बिल नाही मिळणार. आधार सुद्धायचं निघा. महाराज काय नको देऊ. लक्षात ठेव महाराजांच्या पेक्षा इथं आमची चालते. हळूहळू त्या पोपट कोकणीत खातो काय. त्या पोपट कोकणीत खातो काय त्याला अशी लाल चव नाही का. तुझा पोपट कोकणीत खातो का. अरे का विचार मला कुठं हा तुला कोकणात फोटणीच खातो काय ते सांग.
चाललेल्या वाघाप्रमाणे आपलं काम करणार आहोत. वाट बघा वाट बघूया आपण आपल्याला सुद्धा चाल करावं लागणार. आम्ही जास्त बसतोय काय हा वाट बघा कृष्णा हा सावध राहा. हा तोच मामा तुझ्या पाठलागावर येत आहे.